सोल जर्नी जो आत्म्याचा प्रवास आहे ते सांगतात. म्हणजे मग ते आधीचा जन्म, गतजन्म कुठला होता आणि पुनर्जन्म कुठला घेणार आहे, असं सांगतात. पण मग ते त्याच स्पीशीजमध्ये जन्म घेतात की मनुष्य जन्म घेतात? हो, म्हणजे अशा प्रश्न बरेच वेळा मला विचारतात की इज दिस डॉग माय फादर, की हां, हा हां. माझा तेच, कुत्रा आहे, तेच. ते असं माझे काही ग्रँडफादर आहे का? असं काही घडलंय का? हो, पण असं घडलंय. आणि पण ते पेट्स असं सांगतात की मी ग्रँडफादर नसताना मी त्यांची एन्सेस्ट्रल एनर्जी आहे. म्हणजे माझं असं अनुभव आहे, हे कुठला असं डॉक्युमेंटेड क्वेश्चन आहे, पण माझा असा अनुभव आहे की तुमचाच उदित झालेला पुण्य, त्याचा भाग घेऊनच, मग त्याचा एक भाग म्हणूनच हे पेट्स तुमच्या जन्माला येतात. म्हणजे असे बरेच एक्झाम्पल्स आहेत जिथे पेट्सनी एकदम सेम ट्रेट्स दाखवले जे त्यांच्या घरातले कुठला तरी एखाद्या व्यक्तीची असायची. म्हणजे कुठलं एखादं घटना? म्हणजे एक परत काय नाव होतं त्याचं, सो एक पेट होता अगेन, आणि त्या पेटचा इथे तो दुपारी अगेन 2 ते 3च्या काळात तो असं भुंकायचा म्हणजे असं झर्कमध्ये भुंकायचा. आणि मी जेव्हा त्याच्याशी कनेक्ट केलं, मी सांगितलं की तुझा हे काय प्रकार आहे. मग त्यांनी सांगितलं माझा काहीच नाही आहे, घरी आजोबा असायचे आणि ते आजोबा आता नाहीच आहे, पण त्यांना स्लीप ॲपनिया होता आणि ते असं दुपारी झोपताना हे करून असं जागे जायचं, म्हणजे असं सडन जर्कवरनं. तर ते माझ्यामध्ये अजून पण आहे आणि मी त्यांच्याशी कनेक्टेड आहे. तर जोपर्यंत त्यांची एनर्जी त्यांना आहे की आमच्या घरातलं, आणि नंतर मला लक्षात आलं की त्या सेम डॉगनी सांगितलं की घरी जे लहान मुलगी आहे तिचं लग्न झालं पाहिजे. जोपर्यंत तिचं लग्न होत नाही तिथपर्यंत तिला, म्हणजे आजोबाला आणि ही जे पेट तिला, दोघांना समाधान होणार नाही. आणि तोपर्यंत ती एनर्जी इन अ गुड वे, इन अ प्रोटेक्टिव्ह वे त्यांची काळजी घेत असते. बघा आपला कल्चरमध्ये ना क्षेत्रपाळ, वास्तुदेवता, स्थानदेवता, ग्रामदेवता सगळ्यांचं म्हणजे आपल्या शास्त्रात तर त्यांचं ते आहेतच एक विशिष्ट स्थान आहे. म्हणजे आपण जेव्हा एक घरात पण राहतो तर घरातली पण एक चैतन्य असते. आणि श्रीपाद शैलभ चरित्रामृतमध्ये परत महाराज असं म्हणतात की प्रत्येक भूमीला, प्रत्येक गोष्टींना एक चैतन्य असतो आणि त्या चैतन्यावरच आपण सगळं म्हणजे अवलंबून असतं. आपल्याला असं वाटत असतं की एखादी जे निर्जीव गोष्ट आहे त्याला पर्पस नसतं. फॉर एक्झाम्पल लेट्स एक आपण दगड वरनं खाली जात असेल, मला वाटतं ह्याला काही पर्पस नाही आहे, पण लेट्स एक धार खाली जात असेल प्रेला, तिला पर्पस आहे. म्हणजे जिथे जिथे चैतन्य आहे, म्हणजे चैतन्यामध्ये हो कॉन्शियसनेस आहे, तिथे सगळ्या ठिकाणी एक एक म्हणजे रेसिप्रोकेशन आहे, मेमरीज आहे, कम्युनिकेशन आहे. आपल्याला फक्त खूप सहजभावाने आपण त्यांच्याशी बोलू शकतो आणि ते आपल्याला सांगत पण असतात की काय चालू आहे आयुष्यात, कुठे आपण तरी आपली चूक कुठे होते, आपला पर्पस काय आहे आणि आपण कुठेतरी चुकत असतो तर कुठे चुकतोय ते. हो, आता पाळीव प्राणीनं म्हणजे मी बघते ना, पेट पेरेंटला खूप कळत असतं तसं त्यांचं, आणि त्यांचं खूप प्रेम पण असतं त्यांच्यावर. पण आता पक्ष्यांबरोबर पण त्याच लेवलचा होतो का म्हणजे संवाद? हो, पक्ष्यांसोबत पण आपण नॉर्मल जसं संवाद साधतो असं सांगतो. मी माझंच एक्झाम्पल देतो. मी एका काळी चिमण्यांना ते कांग म्हणजे ते फूड टाकायचो त्यांच्यासाठी पार्लात. तर नंतर मी मुंबईवरनं बाहेर गेलो, 7-8 वर्ष बाहेर होतो. मग परत आलो तेव्हा त्या चिमण्यांना येणं जाणं प्रकार बंद झालं. आता स्पेसिफिक एक तर बर्ड नाहीच आहे, इट्स एक होल बर्डचं कळप आहे. तर फ्लॉक ऑफ बर्डला मी असं विचारलं तेव्हा की बाबा तुम्ही यायचं आता, तुम्ही आता का येत नाही. मग त्या 2-3 चिमण्या दिसू लागला मला. नंतर मी विचारलं की बाबा मी ठेवतो तुमच्यासाठी इथे, खाऊ तुम्ही का घेत नाही. नंतर त्या चिमण्याने मला सांगितलं की इथे ना आम्ही जिथे तुम्ही देता तिथे समोरून कावळे वगैरे येतात आणि आम्हाला त्यांची थोडी भीती आहे. तुम्ही बाजूच्या शेजारची जे भिंत आहे ना तिथे ते खाली छज्जा आहे तिथे तुम्ही द्या. आणि तिथे मी द्यायला सुरुवात केली आणि ऑलमोस्ट 10-12 चिमण्या यायला लागली. म्हणजे हिअर यू आर टॉकिंग टू अ ग्रुप ऑफ बर्ड्स, आणि इट्स लाईक अ वन कॉन्शियसनेस इन अ वे. पण ते तसे रेसिप्रोकेट करतात. किंवा घरी एखादा म्हणजे पाळीव बर्ड्स असतो, हो, त्यांना पण बरोबरच कळत असतं की घरी काय चालू आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक लिली म्हणून एक पेट पॅराकिट होता. त्या लिलीच्या असं झालं की ती सडनली तिने फ्लाईट घेतली आणि ती सापडतच नव्हती. तर मी जेव्हा पेट पेरेंटशी कनेक्ट केला, मी सांगितलं की का गेली. तिने सांगितलं माहीत नाही तिला, फ्लाईट पण म्हणजे तिला उडण्याचा प्रकारच माहीत नव्हता, ती खूप लहान होती, पॉसिबलच नाही तसं कुठे जाऊ शकणार. मी लिलीशी कनेक्ट केलं. लिलीने मला सांगितलं की मला ना उडायचा प्रकार मला माहीत नाही कसं उडायचं, कारण मी खूप लहान आहे. पण ती घरातलं वरती टेरेसवर होती आणि असं स्लाईड करत 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 बाजूच्या शेजारचं इथे आली
आणि त्या शेजारीच एक लहान मुलगा होता. तिने असं शू केलं आणि आउट ऑफ फिअर शी टूक अ फ्लाईट. मग ती फ्लाय करून मी सांगितलं आता तो कुठे आहे. तर बघा, हरवलेला ॲनिमल्स किंवा बर्ड्समध्ये असा प्रकार असतो. एक पहिल्यांदा त्यांना विचारायला लागतं की तू स्वतःमुळे गेलाय म्हणजे किंवा स्वतःहून स्वतःहून गेलायस की गेलीस हो हरवलायच ॲक्च्युअलमध्ये. म्हणजे कधी कधी काय असतं की त्यांचं सोल कॉन्ट्रॅक्ट किंवा ऋणानुबंध संपत असतं फॅमिलीसोबत, म्हणून ते निघून जातात. सांगितलं माझं काम झालं, आता मी जाते. किंवा असं काहीतरी, मी जसं तुम्हाला मायटेकचा एक्झाम्पल दिला की घरी कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट नव्हतं म्हणून गेले. पण जेन्युइनली लॉस असतात त्यांना तेव्हा विचारतो की बाबा तुला परत यायचं आहे तर आम्ही तुला हेल्प करू, आणि यायचं असेल तर तुला काहीतरी लोकेशन दाखवत, म्हणजे लोकेशन तुला माहीत असेल तर लोकेशन दाखवत जा. तर लिलीशी कनेक्ट केल्याने सांगितलं की मी जास्त लांब नाही आहे, 500-600 मीटरवरतीच आहे. मी सांगितलं मग तू फ्लाईट केली एवढी लांब परत कशी काय गेली. मग तिने सांगितलं की माझ्यासोबत एक पॅराकिट फॅमिली होती, तिने मला तिथपर्यंत नेलं. मी सांगितलं आता काय दाखव आजूबाजूला काय. सरप्रायझिंगली तिने मला LICचा बोर्ड दाखवला आणि मी सांगितलं तुला LIC कशा काय कळणार. म्हणजे एक तरफ आपलं म्हणजे एक साईडने आपलं लेफ्ट ब्रेन वर्क करत असं की लॉजिक, मे बी आय एम जस्ट गोफिंग अराउंड तसं. पण ते मी जेव्हा पेट पेरेंटला विचारलं मग त्यांनी सांगितलं की हो आमच्या इथे LIC कॉलनी आहे. कुठे हैदराबादला होते. आता हैदराबादला मी कधीच गेलो नाही, म्हणजे मला जागा पण माहीत नाही. आणि मी सांगितलं आता तू अजून काय मला सांग LIC कॉलनी किती मोठी असेल. मग तिने सांगितलं की झाडं आहे, सेम हाईटने तिथे बिल्डिंग्स आहेत आणि तिथे अशोकचे झाड आहेत, म्हणजे एक पूर्ण लाईन आहे तिथे अशोकाचे झाड आहे. मग त्या साईडला मी आहे. मग पेटपर्यंत तिथे गेले, तिने पूर्ण जागेचा व्हिडिओ मला पाठवला, मी बघितलं आणि आम्ही परत विचारलं की आता तू इथे कुठे आहे. तिने सांगितलं आता संध्याकाळ झाली आहे, माझ्यामध्ये एवढी गट्स नाही आता किंवा मला येत नाही परत खाली कसं यायचं, सकाळी आपण बघू. आणि तुम्ही काहीतरी मला जमेल तशी कुठली तरी गोष्ट, मी ज्यादा रिलेट करू शकेल अशी कुठली गोष्ट तुम्ही वरती ठेवा, म्हणजे घरी तुम्ही ते टेरेसवर ठेवायचं तिथे. मग त्यांनी वरती मी सांगितलं की तुमचं जे बाऊल किंवा जे काय असतं ते तुम्ही ठेवा, ते ठेवलं. आणि आणि तिने सांगितलं सकाळी ना मी ट्राय करेल जवळ यायची. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता मला ते पेटपेरेंटचा कॉल आला, सांगितलं की मला तिची व्हिसल ऐकू येते माझ्या एरियामध्ये. आणि नंतर मी विचारलं तिला की आता तू कुठे आहे. मग तिने बरोबर एक झाड दाखवलं आणि मला असं लिटरली ड्रॉ करायला लागलं की मला ही जागा आहे, ही झाडाचं खाली झाडाचं वरती ती दिसते आहे. परत होतं कसं की ती झाड खूप उंचीचं होतं, म्हणजे तिला परत खाली कसं यावं ते माहीत नव्हतं, म्हणून तिला असं शोधून परत बर्ड रेस्क्युअरची हेल्प घेऊन तिला परत आणावं लागलं. पण ती आली परत. तर असे जेव्हा अनुभव येतात तेव्हा असं वाटतात की त्यांना, म्हणजे हे कसं माहिती आहे का, आपल्याला जे डोळ्याने दिसतं ते बाहेरूनचं एक चित्र आहे, पण मनपटलमध्ये आतमध्ये पण आपल्याला काहीतरी दिसत असतं. तसंच त्यांच्यामध्ये पण आहे. ते कशा आपल्यासोबत ते ट्रान्सलेट करून पाठवतात ना. मी परत श्रीपाद शलभ चरित्रामृतचा एक अनुभव सांगतो की महाराज म्हणतात तिथे जॉनसोबतचा संवाद आहे. जॉन एक जर्मन नागरिक होता आणि तो श्रीपादांच्या दर्शनासाठी येत होता. तेव्हा महाराजांना, ते महाराज आहे म्हणजे त्यांची सिद्धी आणि त्यांचं म्हणजे ते काय आपण तिथे कुठेच नाही, पण त्यांना बरोबर माहीत होतं. त्यांनी त्याच्या अनुयायाला सांगितलं की तुम्ही बाहेर जावा, एकतरी विदेशी माणूस आपल्या इथे येतो आहे. तो जॉन आला, त्यांच्यासोबत जर्मन भाषेत, म्हणजे तो जर्मन भाषेत बोलत होता, श्रीपाद शलभ तेव्हा तेलुगू भाषेत बोलत होते आणि तसा संवाद त्यांच्यासोबत चालू होता. म्हणजे आपल्याला असं वाटतं की एखादी लँग्वेज जे आपण बोलत असतो ते समोरच्या माणसांना कळली तरीच त्याचा काय अर्थ असतो, तसं नसतो. कारण खूप आधी काळपासनं हे सगळे कन्व्हर्सेशनचा प्रकार चालूच आहे. म्हणजे आपण ते म्हणजे हे एलिफंट्स असतात, ते लोक फॅमिली ट्रिप्स घेतात, आपल्याला वाटतं असं काय, पण ते काझीरंगावरनं येणार, दुसरं एक पेंचवरनं येणार, ते एका मध्यंतरी कुठे ठिकाणी भेटतं आणि त्यांचं कम्युनिकेशन चालू असतं. किंवा फ्लेमिंगोज वगैरे ते येतच असतात एवढं लांब, DNA जेनेटिक्स आहेत, पण तरी काहीतरी त्यांचं कम्युनिकेशन स्वतःच्या आतमध्ये चालू असतं. फॉर एक्झाम्पल आपण एखादी एंटायर निसर्गाची कॉलिंग सिस्टम आहेत की जेव्हा एखादं टायगर किंवा लायनचं स्पॉटिंग किंवा ते शिकारला तयार होत असतो तेव्हा सगळ्यात पहिलं यांना कळत असतं, पिकॉक्सला. मग ते त्याचे असे कॉल देतात, ते वैशिष्ट्य त्यांचं कॉलचं. त्याच्यावरनं हरण असतात, ते हरणाचं कळप अलर्ट होत असतं आणि नंतर त्यांना असं बरोबर कळतं की इथे आता टायगरचं स्पॉटिंग, आणि ते स्वतःला असं सेफगार्ड करतात. म्हणजे कम्युनिकेशन. तसंच माकडं पण, ते म्हणजे वानर पण असतात, ते पण वरून फळं वगैरे तोडून खाली टाकत असतात आणि त्यांना असं कळत असतं, ते हरणा देत असतात.
म्हणजे एंटायर इकोसिस्टम इन नेचर इवन दो त्यांना सेम भाषा माहीत नाही आहे तरी ते कनेक्शन त्यांचं म्हणजे अतूट चालूच आहे. आणि आपणच असं कारण आपलं एवढं भाषाचं हे झालं म्हणजे आदिमानव पण सिम्बल्स होते आणि त्याच्या आधी तर असेच त्याला कम्युनिकेशन करायचं आहे. आफ्रिकाच्या आत पण जे किंवा स्टोन एज ट्रायबल्स आहेत त्यांना बरोबर माहीत असतं की त्यांचं म्हणजे ते फिमेल्स खास करून जास्त एनर्जी सेन्सिटिव्ह असतात पण त्यांना माहीत आहे की त्यांचं जे पार्टनर आहेत ते बाहेर शिकारायला गेले आहेत मग शिकार घेऊन येणार की ती खाली आता नेणार ते आपण त्यांना बरोबर कळलं कारण त्यांचं कनेक्शन तसं टॅलिपॅथिक असतं. आणि झाडांशी पण संवाद करतो का तू? हो झाडाशी पण संवाद साधता येतं. म्हणजे परत व्हॅलिडेशनवाले मी तुम्हाला एक्झाम्पल द्यायचे असेल तर एका ठिकाणी एक एक बेसिकली गृहस्थ होते त्यांचा इथे केळ्याची झाडं होती. ती केळ्याच्या झाडाची पूजा करायचं आहे. जेव्हा पूजा करायचं तेव्हा कोणीतरी सांगितलं की घरात केळाचं झाड नको ते चांगलं होत नाही माहीत नाही तसं कोणीतरी सांगितलं होतं. आता ते खूप त्याच्यामुळे टेन्शनमध्ये आले होते. त्यांनी मला संपर्क केला. मी जेव्हा ते केळ्याच्या झाडाशी बोललो मग त्यांनी सांगितलं केळ्याच्या झाडाने सांगितलं की काहीच प्रॉब्लेम नाही त्यांनी आणि समोरून ते सोल्युशन पण देतात. ते म्हणतात बघा मी कोणाचं काहीच वाईट करत नाही. दुसरं म्हणजे की इथे जे मुलगी माझी सेवा करते आहे ते मला माहीत नव्हतं पण त्या झाडाने सांगितलं ही जी मुलगी माझी सेवा करते आहे तिला फळ द्यायला आता आम्ही तयार झालो आहेत. तिथपर्यंत तुम्ही काहीच आम्हाला इथून हलवू नका. जेव्हा तिचं लग्न होईल तेव्हा तुम्ही मला इकडनं ट्रान्सप्लांट करा मला काहीच प्रॉब्लेम नाही पण आत्ता मला इथेच राहू द्या कारण तिचा ऑलमोस्ट फळ द्यायला आम्ही तयार झालो आहेत. म्हणजे इट वॉज दॅट. आणि तिने सांगितलं की तिची मुलगी त्याच्या लग्नासाठीच तिला हे रेमेडी दिली होती की केळ्याच्या झाडाची पूजा करा. आणि वे फॉरवर्ड ते झाड असं पण म्हणायचं की माझं जे पानं आहे ते पानं देवाला तुम्ही देतात ते आम्हाला खूप आवडतं आहे आणि तेवढं डिटेलमध्ये झाड सांगत असतात. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.